यूट्यूब चॅनल. मला माहीत आहे व्हिडिओ थोडा यायला लेट होत आहे, कारण माझ्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही शेत आणि घराशिवाय. तर लहान बहिणीचा बड्डे होता आणि बड्डे जो आहे तर एकदम सिम्पल केलेला आहे. फक्त केक कट केला, बाकी काहीच नाही केलेलं, डेकोरेशन वगैरे काहीच नाही. आणि तिच्या बड्डेसाठी ना स्पेशल बनवली होती चिकन बिर्याणी, ती पण घरीच, आणि खरं सांगते एकच नंबर झाली होती. आम्ही सर्वांनी आवडीने खाल्ली. आणि माझे 2-3 दिवसाचे ब्लॉग जे आहे तर ते सगळे एकत्रच आहे. झालं होतं असं की 2-3 वर्ष आधी आमच्या कुकीच्या अंगावर गाडी गेल्यापासून त्याच्यासारखं पोटामध्ये ना रक्ताचे गोळे तयार होतात, आणि त्याच्या नरड्याजवळ एवढा मोठा गोळा आला होता की त्याला खायला सुद्धा नव्हतं जमत. तर मग त्याला ना हा राहिलेला थोडासा भात टाकला, त्याने तो कसा तरी खाल्ला. आणि आम्ही गेलतो शेळ्या घेऊन, तर आमच्या महागच हिंडत होता की काय सांगा, एवढं दुखतं तरी महागच फिरतो. मग ह्या घरच्या आवळ्यांपासून ना हे आवळ्याचं बनवलं होतं, काय म्हणतात हे सुद्धा. इथे दुपारच्या जेवणामध्ये ना वाटाण्याची भाजी आणि पोळी खाल्ली. आणि त्याच्यानंतर मी आले होते आमच्या नवीन घराकडे. पण झालं होतं असं की उन्हामुळे ना शेळ्यांना सुद्धा बसायला जागा नाही. मग रात्री ना भैयानी येताना दुकानातून हे एक बर्फी आणली, सोबतच हा एक चटपटा पुडा आणला होता. मग इथं ना आम्ही हे बनवलं होतं. तुमच्या सर्वांना माहिती जसे नागदिवे वगैरे बनवावं लागतात, आणि आता माझ्या ध्यानात सुद्धा येत नाही ह्याला काय म्हणतात. ह्याला वरण्यामध्ये बुडून खावं लागतं, आणि हे बाजरीपासून बनलेलं असतं. मग सकाळी मस्त पहाटे उठले आणि म्हणलं आपले डेलीचे जे काम आहेत तर ते चालू ठेवावे. आणि हे पहा, माझ्या मम्मीचं स्वेटर पप्पांनी तिला आणलं होतं, पण तिला ते आवडलं नाही. तिचं स्वेटर मी घेतलं, आणि माझं जे जुनं स्वेटर होतं तिने ते घेतलं. आणि खरं सांगते, आपल्या आईची एखादी जर नवीन वस्तू असली तर ती आधी आपणच स्वतः घालून घेतो. मग काय, मला सकाळी भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. पटकन भांडे वगैरे घासून घेतले. चुटकी वाजवल्यानंतर तर कोणतं काम होत नाही, त्याच्या मागे आपल्यालाच करावं लागतं. कारण आता आमच्या इकडे शेतामध्ये पाणी पण चालू आहे, हरभऱ्याला आणि भुईमुगाला पाणी चालू करायचं होतं. त्याच्यासाठीच मला ना थोडंसं लवकरच आवरून यावं लागलं, आणि एवढं मोठं आता आम्हाला पाणी द्यायचं आहे. खरं सांगते, जेव्हापासून ना मी आमच्या अलीकडे शेतामध्ये राहायला आलोत ना, एवढं छान वाटते की काय सांगा. म्हणजे रस्त्यापाशीच आमचं घर आहे, आणि समोरच लगे आमचं शेत. जास्त आम्हाला लांब जायची सुद्धा गरज नाही आतमध्ये. मग इथं ना जेवणाचा डब्बा सुद्धा सोबतच आणला होता, मसुराची डाळ, वरण, आणि हे राहिलेलं एक सोबत भाकरी एक आणली होती. मग इथं पाणी देत मी आणि मम्मीनी दोघींनी जेवण केलं. आणि पाणी पण आमचं चांगलंच चालू होतं, कारण पाणी दिल्याशिवाय मग धान्य पण उगणार नाही. मग घरी गेल्यानंतर ना माझा जो रात्रीचा स्वयंपाक असतो तो केला. आवळ्याची चटणी खिचडी बनवली, आणि ती पण एकदम छान झाली होती. आणि इथं पहा, सकाळी सकाळी एवढं भारी धुई पडलं होतं की काय सांगावं. आणि इतकं छान दिसत होतं ना, एक भारी व्ह्यू येत होता. घरातले सगळे कामं आवरलेले आहेत. आणि खरं सांगते, स्वयंपाक झाला ना आमचा लकी एवढा परेशान करतो, त्याला किती जरी खायला दिलं ना तरी त्याला कमीच पडतं. इकडे बघा, एवढी मोठी कुत्र्याची चपाती त्याला अख्खी एकट्याला लागते खायला. लकी, ए लकी, बघितलं का कसं माझ्यावर चिडलेला आहे. तो म्हणतो मला एवढी सगळी भाकर खायची, सॉरी चपाती खायची, बस खातो एकटाच. मी चालले आता आंघोळीला. हे पहा, सगळा स्वयंपाक झालेला आहे, घर वगैरे सगळं झाडून ठेवलेलं आहे. धर, तूच खा, धर खा ना, तूच खा लकू. लकी, ए लकी, धर खा, एवढी सगळी तूच खाऊन घ्या लकू. किती घाबरतोस रे बाळा. त्यातली सगळी कामं आवरून झाली. मग माझा आणि मम्मीचा डब्बा घेऊन मी शेतामध्ये आले, कारण पाणी सुद्धा चालू होतं. आणि आता आमच्या घराची लाईट फिटिंग पण झालेली आहे, कारण हे पत्र्याचं शेड असल्यामुळे ना लाईटीची जी फिटिंग असते ती एकदम चांगली करायला पाहिजे, नाही तर करंट उतरू शकतो. तर मग आम्ही इथं लाईट फिटिंगचं सगळं काम करून घेतलं. आणि जो आमचा पहिला बाग होता ना आंब्याचा, तर त्याच्यात पण पाणी सोडायचं आहे. तर सगळ्यात आधी ही जी उपटिलेली सरकी आहे तर ती जमा करायची आहे. मग माझं हे सगळं काम झालं. मी घरी गेल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. मग संध्याकाळी मस्त छान भेळ बनवली. आणि मग आता विचार केला ना, तुम्हाला आता आमचं रात्रीच्याला घर दाखवते कसं दिसते. तर सगळं काम वगैरे झालं, जेवण केलं. मला चला आता तुम्हाला घर दाखवते. तर हे पहा, आमचं घर एवढं छान दिसत आहे. सगळी साईडनी लाइटिंग लावलेली आहे, म्हणजे बल्ब लावलेले आहेत, अंधार दिसा म्हणून जास्त हे सगळे चार्जिंगचे बल्ब आहेत. आणि आतमध्ये पण दोन्ही ज्या रूम आहेत त्या पण एवढ्या सुंदर दिसत आहे की काय सांगावं. आणि आमच्या गायांना शेळ्यांना सुद्धा छान अशी लाइटिंग वगैरे उजेड वगैरे आहे त्यांच्या तिकडे पण. आणि इतकं भारी वाटत आहे की काय सांगावं. तर तुम्ही तर आमचं जसं घर बघितलेलं आहे, पण ज्यावेळेस आमचं घर संपूर्ण तयार होईल ना त्यावेळेस पहा किती सुंदर दिसते. मग सकाळी सकाळी नाही तर चांगलीच धुई पडली होती, आणि सूर्यपाय एवढा छान दिसत होता, जसं काय पिकलेला आंबा आहे, इतका भारी दिसत होता लाल लाल.
आणि इथं ना आमचं मांजरीचं पिल्लू, मी जिथं पण थांबा ना तिथं माझ्या मागे येऊन बसणार. तिकडं आमचा लकी मला 5 मिनिटं सुद्धा सोडत नाही आणि एकसारखं माझ्याकडेच बघून आरडत असतात, कारण त्यांना माझ्याशिवाय कुणीच नाही. मी ज्यावेळेस त्यांना खायला प्यायला दिलं त्यावेळेसच ते माझ्या हाताने खातात. आणि इथं पहा धुई ना एकदम अशी छान पडली होती की काय सांगावं, आणि खूपच सुंदर दिसत होतं. चला मग तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.